तर मित्रांनो, म्हाडा आपल्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे. पुण्यात मिळवा व्यवसायासाठी स्वतःची जागा. जर तुम्ही पुण्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो आपल्यासाठी. तर मनापासून सर्वांचं स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, म्हाडाने काय केलं आहे, पुण्यामध्ये एक नवीन कमर्शियल योजना घेऊन आलेली आहे. ज्यांना पुण्यात स्वतःचे दुकान किंवा भव्य ऑफिस थाटायचे असेल त्यांच्यासाठी ही खूप अत्यंत आकर्षक आणि महत्त्वाची योजना आहे मित्रांनो. ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा असेल, कार्यालयीन गाळे आणि कोणाला स्वतःचं स्वप्न असतं मित्रांनो की आपण एक मोठा व्यवसाय करावा, एक व्यावसायिक बनावा आणि आपण खूप पुढे जावं. त्यासाठी म्हाडाचा हा थोडासा हातभार आहे. त्यांनी ई लिलाव म्हणजेच ई ऑक्शन योजनेअंतर्गत ही योजना अंमलात आणलेली आहे. आता या ई ऑक्शन लिलावामध्ये नेमकी किती दुकाने आणि कार्यालये उपलब्ध आहेत हे आपण पाहणार आहोत. म्हाडाच्या या योजनेमुळे खरंच स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मोठी संधी निर्माण झालेली आहे. म्हाडाने या योजनेअंतर्गत एकूण 31 व्यावसायिक जागा उपलब्ध करून दिल्या आहेत मित्रांनो. त्यामध्ये 11 अनिवासी दुकाने आहेत. छोटेखानी व्यवसाय, रिटेल शॉप किंवा आकर्षक शोरूम करू इच्छिणाऱ्यांना चांगला पर्याय आहे मित्रांनो. आणि या व्यतिरिक्त काय केलेलं आहे, त्यांनी 20 कार्यालयीन गाळेसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे ज्यांचे ऑफिसेस ज्यांना थाटायचे असतील, ज्यांना ऑफिसेस ओपन करायचे असतील त्यांनासुद्धा इथे 20 कार्यालयीन गाळे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे कंपनी ऑफिस असेल, कन्सल्टन्सी असेल, स्टार्टअप किंवा कॉर्पोरेट सेटअप सुरू करायचा विचार ज्यांच्या मनात असेल त्यांच्यासाठी ही योजना खरंच खूप महत्त्वाची असणार आहे मित्रांनो. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लोकेशन. आपण छोटा व्यवसाय करू किंवा मोठा व्यवसाय करू, त्या व्यवसायासाठी लोकेशन हे सर्वात महत्त्वाचं असतं. तर ही योजना म्हाडाने पुण्यामध्ये पिंपरी आणि संत तुकाराम महाराज नगर येथील म्हाडा टॉवर्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तर चला मी तुम्हाला लोकेशनवरती डायरेक्ट घेऊन जातो. दोन्ही लोकेशनवरती घेऊन जातो, एक संत तुकाराम नगर आणि पिंपरीमधलं म्हाडा टॉवर्समध्ये. तर पहिल्यांदा आपण जाणार आहोत संत तुकाराम महाराज नगर, नंतर जाणार आहोत पिंपरीमधल्या म्हाडा टॉवर्समध्ये. मी आत्ता आहे पुणे मुंबई ओल्ड हायवेवरती. वरून जी ही गेलेली आहे मित्रांनो मेट्रो आहे आणि खालून हा जुना मुंबई पुणे हायवे आहे. वरून जी मेट्रो गेलेली आहे ती सरळ सिव्हिल कोड शिवाजीनगरपर्यंत गेलेली आहे. तिकडे जात असताना छत्रपती शिवरायांचं छानसं दर्शन झालं. मला खूप आवडलं. खूपच सुंदर मूर्ती पाहायला भेटली मित्रांनो. तिथून पुढे गेल्यानंतर संत तुकाराम महाराज नगरच्या चौकामध्ये शिवरायांचा मुकुट हातामध्ये घेतलेला जो आर्ट होतं ते खूप सुंदर होतं. तिथून मी राईट टर्न घेतल्यानंतर हे मी आता साईडवरती पोचलेलो आहे मित्रांनो. म्हाडाच्या इथे 2 टॉवर्स आहेत आणि हे रस्त्याला लागून आहेत. रस्त्याला लागून सगळे शॉप आहेत. चौक आहे हा मोठा. तर इथे पाहू शकता, मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो की यशवंतराव चव्हाण स्मारक आहे. हे मोठं गेट आहे, ही कमान आहे. इथून मी थोडंसं आत जाऊन तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे राईट साईडला जी दुकानं आहेत तीसुद्धा बंदच आहेत, म्हणजे तीसुद्धा विक्रीसाठीच आहेत. इथे ही म्हाडा बिल्डिंगचं पाठच्या बाजूचं गेट आहे. आता मी तुम्हाला पुढून रस्त्याला लागून ही जी दुकानं आहेत ते मी दाखवतो तुम्हाला. ही डाव्या बाजूला जी तुम्हाला दुकानं दिसत आहेत ती सर्व त्यामधली जी काही बंद दुकानं आहेत, शिल्लक राहिलेली दुकानं मला असं वाटतं आहे, ती दुकानं विक्रीसाठी म्हाडाने ह्या लॉटरीमध्ये काढलेली आहेत. तर बऱ्यापैकी भरपूर दुकानं शिल्लक आहेत मित्रांनो. आणि रस्त्याला लागून असल्यामुळे ह्या दुकानामध्ये आपला व्यवसाय इतका छान रीतीने होऊ शकतो, कारण इथं कस्टमरची आणि इतर लोकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते. मला मी एक 10 मिनटं असा सर्वे केला तर मला तिथे जाणवलं की लोकांची खूप ये-जा असते, रहदारी असते आणि हा गर्दीचा एरिया असा वाटून आला मला. ही दुसरी बिल्डिंग आहे आणि रस्त्याला लागून असल्यामुळे मित्रांनो इथे काहीच हरकत नाही आपण ॲप्लाय करायसाठी. आणि ज्यांना पण हे गाळे लागतील, दुकानं लागतील, शॉप्स लागतील त्यांच्यासाठी खूपच चांगले दिवस येतील मित्रांनो. कारण का तर हे रस्त्याला लागून आहेत. कोणाचे काय, आणि समोर इतकी जागा उपलब्ध आहे की पार्किंग व्यवस्था असो, लोकांची येणारे कस्टमर्स असतील तर ते आपली गाडी लावून तुमच्या दुकानात बसू शकतात. तर तुम्ही नक्कीच संत तुकाराम महाराज नगरमधल्या या म्हाडाच्या शॉपसाठी तुम्ही ॲप्लाय करा. मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये शेवटी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे आणि फॉर्म कसे भरायचे, कसं जाऊन बघायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला
पिंपरीमधल्या म्हाडा टॉवरच्या काही गाळ्या आहेत, शॉप्स आहेत, तिकडे घेऊन जातो आहे. तर मित्रांनो मी परत पुणे मुंबई ओल्ड हायवेकडे येतो आहे आणि भुयारी मार्गाने खालून मी निघत आहे. आता मी हा क्रॉस करून मी पलीकडल्या साईडला जाणार आणि तिकडे मी पिंपरीकडल्या साईडला जिथे पिंपरी मार्केट लागतं तिकडून मी लेफ्ट साईड घेऊन पिंपरी टॉवर्सकडे मी म्हणजे पिंपरीचे जे म्हाडा टॉवर्स आहेत तिकडे जाणार आहेत. तर हे लोकेशन तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. ह्या ब्रिजच्या म्हणजे पुणे मुंबई ओल्ड हायवेच्या खालून मी ह्या साईडला आलेलो आहे. वरून मेट्रोची लाईन गेलेली आहे मित्रांनो निगडीकडे, म्हणजे शिवाजीनगरकडून निगडीकडे ही लाईन गेलेली आहे. तर मित्रांनो याच्या किमतीसुद्धा एक सांगायचं झालं तर याच्या किमतीसुद्धा खूप कमी आहेत. तुम्ही नक्कीच वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करा, पहा की स्वस्तामध्ये आणि इतक्या सुंदर लोकेशनवरती शॉप्स अवेलेबल असणं ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रस्त्याला लागून आहेत, मध्यंतरी त्याच्या दोन्ही रस्त्याच्या आणि शॉपच्या मध्ये खूप मोठी जागा स्पेस ओपन आहे, जेणेकरून आपले ग्राहक जे येतील त्यांना बसण्या उठण्यासाठी सर्व गोष्टी तिथे उपलब्ध आहेत आणि छान आहे. तर आपण दुसऱ्या लोकेशनवरती चाललेलो आहे पिंपरीमधल्या. तर हे पहा मित्रांनो, असे म्हाडाचे हे जे टॉवर्स आहेत याच्यामध्ये सुद्धा खाली गाळे शॉप्स उपलब्ध आहेत. तर चला आपण तिथे जाऊनच तुम्हाला मी दाखवतो. खूप मोठ्या प्रमाणात हायराज स्टोरेड बिल्डिंग आहेत ह्या. आणि हे पहा मित्रांनो, आपण लवकरच त्या लोकेशनवरती पोहोचतो आहे. तर मित्रांनो उजव्या साईडला पण हा जो टॉवर्स आहे हा उंच, त्याच्या खाली पण हे गाळे बंद आहेत, म्हणजे हे दुकानंसुद्धा बंद आहेत. आणि डाव्या साईडला आता मी तुम्हाला दाखवतो, म्हाडा टॉवर्स म्हणून लिहिलेलं आहे त्याच्यावरती. तर हे पहा मित्रांनो, म्हाडा टॉवर्स तुम्हाला दिसतं आहे. ह्या बिल्डिंगच्या म्हणजे ही रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे आणि बाहेरच्या साईडला रस्त्याला लागूनच याचेसुद्धा गाळे उपलब्ध आहेत. तर हे पहा मित्रांनो, काही गाळे विक्रीले गेलेले आहेत आणि काही गाळे बंद आहेत. तर ते हे बंद गाळे, हे पहा मित्रांनो, हे बंद गाळे आहेत. तुम्ही हे जाऊन, हे सुद्धा लोकेशन खूप अतिउत्तम आहे मित्रांनो, रस्त्याला लागून आहे, खूप सुंदर लोकेशन आहे आणि तुम्ही केव्हाही तिथे जाऊन तुम्ही स्वतः पाहू शकता. तर मित्रांनो, कधी आणि कसा अर्ज करायचा हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगत आहे. महत्त्वाच्या तारखा, म्हाडाच्या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे, म्हणजे ई लिलाव आहे हा. ई ऑक्शन पद्धतीने हे लिलाव पार पडणार आहे, त्यामुळे कोणताही गैरव्यवहार होणार नाही. त्यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन eauction.mhada.gov.in सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे आणि आवश्यक असणारे कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ही प्रक्रिया 20 मे 2026 रोजीपासून सुरू झालेली आहे. या ई लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट भरण्याची प्रक्रिया 22 मे 2026 पासून सुरू झालेली आहे मित्रांनो. आता या दरम्यान अर्जदारांनी काय करायचं, एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची आहे. ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे आणि अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत 22 मे ते 22 जून रात्री 11:55 आहे. तुम्ही जर गुगलवरती गेलात आणि eauction.mhada.gov.in टाकलं तर तुमच्यापुढे असं बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही पुण्याला क्लिक करायचं आहे आणि लाईव्ह स्कीममध्ये जायचं आहे. ही लाईव्ह स्कीम तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यापुढे ह्या स्कीममध्ये येणारे पिंपरीमधले असोत किंवा संत तुकाराम महाराज नगरमधले जितके पण शॉप्स आहेत त्याची तुम्हाला डिटेल्स माहिती मिळून जाईल. किती अमाऊंट आहे, किती तारखेपर्यंत भरायचे आहे, किती अनामत रक्कम भरायची आहे, हे सगळी डिटेल माहिती मिळून जाईल मित्रांनो. तर आपल्याजवळ 22 मे 2026 ते 22 जून 2026पर्यंतचा कालावधी उपलब्ध आहे. पण लवकर फॉर्म भरा आणि याच्यातून लवकर मोकळे व्हा. तर कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही शंका असतील नक्की विचारा. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.